चालू आहे इकडे. आपल्यासोबत स्कॅम केलाय, लय मोठा स्कॅम केलाय. अशा काही गोष्टी आहेत. आम्ही बीचवर चाललो आहे. नमस्कार मंडळी, तर पुन्हा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी करतोय आता पोलादपूर ते गणपतीपुळे सोलो राईड आहे आपली. दाखवतो, ब्लॉग पूर्ण बघत राहा, स्किप करू नका मित्रांनो. तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. मुंबई गोवा हायवेने आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. पुढे आपली मंडळी पुढे जाऊन थांबली आहे. आपण लागलो आहे आता मुंबई गोवा हायवेला, चाललो आहे गणपतीपुळेच्या दिशेने. तर चालू झालेला आहे घाट. या घाटाला बोलतात कशेळी घाट. नवीन बनवल्यापासून रोड खूप छान झाला आहे, नाहीतर एका साईडलाच होते, त्यामुळे जास्त ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस होते. असा घाटाचा खूप काही आहे सांगण्यासारखं, पण नाही सांगू शकत तुम्हाला, कारण मलाच नाही माहिती. पण आहोत आता कशेळीच्या बोगद्याजवळ. तुम्हाला कशेळीचा बोगदा दाखवतो, कारण जेव्हापासून मुंबई गोवा हायवे झाला आहे ना, तेव्हापासून कशेळी बोगदा आणि रत्नागिरी 145 टनेल आणि टनेल 500 मीटरवर दाखवतो आहे. तुम्हाला समोरच दिसत असेल बघा, आहे कशेळी बोगदा. आणि ही आपली मंडळी आयुष्यात पहिल्यांदा पोलादपूरच्या पुढे चाललो आहे, म्हणजे गणपतीपुळे. आणि ते आपला मुंबई गोवा महामार्गावरून. हा आहे कशेळी बोगद्यामधला व्ह्यू. इतका छान असेल मला वाटलं नव्हतं, मी सुद्धा व्हिडिओमध्ये बघितलं. आता आपली मंडळी येते हळूहळू पाठवून, थांबले होते आपल्यासाठी. बोगदा खूप छान बांधलाय. हे बघा, ही सगळी मंडळी चालली ती आपलीच आहेत. मजा येते बोगद्यामध्ये यायची मजा, आणि मित्रांसोबत फिरण्याची मजाच वेगळी आहे. त्यामुळे आता मी फिरणं कधीच मागे सोडणार नाही. फिरण्याचा नक्कीच मजा घेणार आहे आता, आणि ती तुम्हालाही दाखवणार आहे. मी जिथे जिथे जाणार आहे तिथे. एवढं थंड वाटतंय ना बोगद्याच्या आतमध्ये. आपण मुंबईमध्ये AC लावतो घरामध्ये, इथे इतकं थंड वाटतंय की वाव, काय सायलेन्सरचा आवाज आहे. वा वा वाव, अरे इतकं छान वाटतंय ना. हे कोकण म्हणजे कोकणच आहे शेवटी, काही बोललं तरी. काय बोलता मित्रांनो? मंडळी, कसं वाटलं कोकणामध्ये येऊन? हा मित्रांनो, इथे एक ॲक्सिडेंट झाला आहे. ही गाडी किती स्पीडला असेल याचा विचार करू शकत नाही आपण. हा कुठवर गेला आहे हा? एकदा घाट. आता हे घाट सेक्शनमध्ये पण मजा येते गाडी चालवायला, फक्त केअरफुली तुम्ही गाडी चालवा. मी पण चालवण्याचा प्रयत्न करतोय. आता वळण बघा किती अवघड वळण आहे. यावर जास्त ॲक्सिडेंट होतात. मंडळी, हे परत घाटाला लागलो, आणि या घाटाचं नाव आहे भोसले घाट. गाडी व्यवस्थित चालवा, कारण वाकडे वळण आहेत.
जो की खेडच्या जवळ आहे हा घाट. पणजी सरळ चिपळूण सरळ पीर लोटे इथून लेफ्ट दाखवतोय. आपल्याला सरळ जायचं आहे. आपण आता चालू झालोय परशुराम घाटामध्ये. हा आपला पोलादपूर पासून तिसरा घाट आहे. याच्यावर आपल्या जोगेश्वरीच्या इकडे नाही का मारलेली पेंटिंग आहे, तशी पेंटिंग मारलेली असती ना तर खूप छान वाटले असते. कोकण निर्माते परशुराम मंदिर. इथून लेफ्ट मारला की तिकडेच जातो. आपण थांबलोय थंडा पिण्यासाठी. आता चिपळूणमध्ये, आणि चिपळूणमध्ये घेतला एक कैरीचा ज्यूस सरबत. बाकीच्यांनी पण तेच घेतलं. दाखवतो तुम्हाला. त्या भावाने पण घेतलाय. काय घेतलंय सांग. कोकम. कोकणात आलाय म्हटल्यावर कोकम सरबत पिणं गरजेचं आहे. आणि आंब्याचा ज्यूस मी घेतलाय म्हटल्यावर 100% पिणं गरजेचं आहे की नाही. खरं आहे. भावाने खरं आहे म्हटल्यावर विषय नाही, आपल्याला पिण्याची गरज आहे. एनर्जी संपलेली आहे आपली. आब्या काय घेतलंयस तू. कैरी. कसं वाटलं कैरी. कोकणात आलाय म्हटल्यावर काय पिलं पाहिजे. कैरी आणि कोकम. अजून एक घेतलंय कोकम सरबत. एनर्जी जरा संपली ना, त्याच्यामुळं आता कोकम घेतलंय. त्याच्या अगोदरचं कैरीचं पिलं मी. सुपअप होती. टेस्ट एकदम सुपअप होती. काय टेस्ट आहे. वाव. कोकणात आलो आणि या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर मग आपलं येणं व्यर्थ आहे. त्यामुळे इथे येणं गरजेचं आहे. नाश्ता पाणी करून हा इकडे घाट सेक्शन आहे. आता आपल्याला घाट उतरायचं आहे. मगाशी आपण घाट चढलो. आता आपल्याला घाट उतरायचं आहे. जितकी चढायला मजा येते ना तितके उतरायला मजा नाही येत. पण कारण उतार आहे ना. पणजी 347, रत्नागिरी 143. इथून कोलंबस ते 3 किलोमीटर, सावर्डे 20 किलोमीटर, गोवा 351 किलोमीटर डिस्टन्स दाखवतोय. कोकणातली चिऱ्याची घरं आहेत. कोकणामध्ये जर काय सुंदरता दिसायला असेल तर ही चिऱ्यांची घरं. आणि त्याच्या बाजूला झाडं आंब्याची, फणसाचे. किती सुकून आहे आपल्या कोकणामध्ये. आपण आलोय पेट्रोल टाकण्यासाठी. आता पेट्रोल रत्नागिरी 82, सावर्डे 11. हम कहाँ घूमने जा रहे हैं ये देखने के लिए सीको ऐप डाउनलोड करें. झिरो 03, रत्नागिरी 74, गोवा 334. आपल्याला जायचं आहे रत्नागिरी. संपत्ती होय त्याला
रंध्र छोटा आहे, रुंद आहे. घरी पण लवकर जाणं त्याचा पोचण्याचा प्रयत्न करू. आहेत आपल्याला गाईड करायला. आपण कोकणात आलो आणि अशा राईडचा आनंद घेतलाच नाही तर मग आपली मजा कसली, आनंद कसला. मी आनंद म्हटलो आणि लगेच खड्डे आले पुढे. ऐसा कैसा भाई साहब, देखो ना अभी तो मैं बोला क्या आनंद आनंद बोला वैसा ही खड्डा आ गया. हे चुकीचं आहे. मी ॲक्च्युली बरोबर बोललेलो पण ते चुकीचं झालं माझ्या सोबत. तर आम्ही फायनली पोचलो आहे गणपतीपुळेजवळ आणि आम्ही आलो आहे स्टेसाठी, कारण आम्हाला आजची रात्र राहायचं आहे. उद्या सकाळी दर्शन होणार आहे. त्यामुळं आम्ही आता तुम्हाला दाखवतो. एक भक्त निवास म्हणून आहे, तिथं आम्ही स्टे घेतला आहे. आपल्या गाड्या लावून झाल्यात फायनली. आता इथं पार्किंग पण भेटले, हॉटेल पण आपल्याला भेटलेलं आहे. आपण जाऊया आता वरती हॉटेलमध्ये, रूमवर जाऊया, मग तुम्हाला दाखवतो. जे काही आपल्याला बॅचलरसारखा भेटलं आहे त्याच्यामध्ये आपण खुश राहायला पाहिजे. जिथे एंट्री वगैरे होते आतमध्ये करतात ते लोक, आतमध्ये पाठवतात रूमवर, तिथे अशी एंट्री आहे. आणि आपण आपलं झालं इथे स्वागत. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे स्वागतम, स्वागत कक्ष, रिसेप्शन बोलतात त्याला. तर आपल्याला फायनली रूम भेटलेला आहे, तर आपण चाललोय रूमवर. रूम शोधताय ते लोक, कोणत्या बाजूला आहे ते. आपल्याला चावी भेटलेली आहे फायनली. हे आपले रूम मधले बेड्स आहेत आणि या बाजूला आपल्याला नॉर्मल रूम भेटलाय. त्यामध्ये असं आहे. ठीक आहे, भेटू आपण आता बीचवर गेल्यावर. आमचे गायडन्स आहेत, गाईड करतात आम्हाला की कुठे जायचं, कसं जायचं. पण त्यांचाच प्लॅन फिसकटत होतोय, आता फिसकटतोय. मला काय समजत नाही आता. होतोय प्लॅन बंद होतोय. आपण निघालोय आता बीचवर जायला. सगळ्यांची तयारी झाली, सगळेजण विदाऊट चप्पल आहेत, कारण बीचवर जायचं, मस्ती करायची आहे ना. मस्ती करण्यासाठी जायचं सगळे. आता एन्जॉय करणार तिकडे जाऊन सगळे. खूप छान व्ह्यू आहे इकडचा पण. मंडळी चालली आहे बीचवर. काय बोलशील भावा? पुढे पायाला लागलंय, चालायला भावाच्या पायाला लागलंय, चालायला होत नाही. पण तू बुट का काढून ठेवली मग येड्या? अशा काही गोष्टी आहेत आपल्या कोकणामध्ये बघण्यासारख्या. बघू शकता तुम्ही, खूप छान असं पेंटिंग केलं इथे. आम्ही बीचवर चाललोय, तिथे अशा काही गोष्टी बघायला भेटल्यात आम्हाला.
किती छान वाटतंय. प्राचीन कोकण म्हणून असं काही त्याची कोकणात आला आपल्या डायनासॉर हा मॅजिक गार्डन आहे. भूक लागली त्याच्यामुळे आलो इकडे ऑफिस जेवायला हॉटेलमध्ये. तर बघूया आता आपण काय मेन्यूमध्ये काय ते आम्हाला सांगतायत की ते काहीच अवेलेबल नाही आहे. ते नंतरला भेटेल, आता भेटणार नाही. इकडे दुसरीकडे कुठे आहे का त्यामुळे आता नाश्ता करायचा थोडासा आता आपल्यासोबत स्कॅम केलाय, लय मोठा स्कॅम केलाय. सोबत फुल स्कॅम केलाय. लय मोठा स्कॅम केलाय, फुल स्कॅम केलाय. सगळीकडे दुकानं सोडलीत आणि आता जिथं दुकानात नाही आहेत, जिथं खायलाच नाही तिथं आलाय घेऊन आम्हा लोकांना. असं डोकं खराब झालंय ना, काही बोलू इसको मैं समझ में नहीं आ रहा है मुझे. अगर अभी दुकान नहीं मिला ते संस्थान श्री देव गणपतीपुळे असं हे दिलेलं आहे. पण आपल्याला तिकडे नाही जायचं, आपल्याला बीचवर जायचं आहे. आपण आलो इकडे बीच जवळ. आपल्याला यायचं होतं त्या जागेवर आपण पोचलो आहे. गणपतीपुळेचा जो बीच आहे. सनसेट नाही मिळाला पण आपल्याला जो काही व्ह्यू दिसतो आहे तो खूप छान आहे, बघण्यासारखा आहे. गर्दी तर खूप आहे पण ठीक आहे, कारण खूप वेळ झाला आपल्याला इकडे पोचायला. तर आपण आलो होतो बीचवर गणपतीपुळे मंदिराच्या बॅक साईडला आणि आपलं झालेलं आहे फिरून. तर आपण निघालो आहे रिटर्नमध्ये रूमवर. आपण रूम घेतला आहे दुसरी जागेवर एक हॉटेलमध्ये. तुम्हाला मागाशी सांगितलं काय दाखवलं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्ता सध्यासाठी तरी एवढंच. बाय बाय. तुम्ही एकदम मस्त राहा, स्वस्थ राहा. थँक्यू. थँक्यू.